नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे तिघजण एकत्र आलेले आहेत आणि दत्ता मामा भरणे यांना पराभूत करण्यासाठी यांनी शपथ घेतली की काय, असं एकंदरीत आपल्याला दिसतं की भरणे यांना काही करून पराभूतच करायचं असं काहीतरी या तिघांनी ठरवलेलं आहे. आणि ते म्हणजे जिल्हा परिषदेपासून याची सुरुवात करायची असं ठरवलंय. तसं पाहता नगरपालिकेलाच ठरवलं होतं, पण नगरपालिकेला योगायोगानं प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये सुद्धा तिघा जणांनी चंग बांधलेला आहे की दत्ता भरणे यांचा पराभव करायचा. काही केल्या सगळी विरोधातली एकत्र करायची. असंच विधानसभेला सुद्धा होऊ शकतं की विधानसभेला सुद्धा दत्ता भरणे यांच्या विरोधात तिघा जणांनी प्रखर असा भरणेंना विरोध करायचा आणि त्यांचा पराभव घडवून आणायचा, अशी शपथ, असा चंग प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी बांधलेला आपल्याला दिसतोय. परंतु खरंच हे पराभव करू शकतील का? प्रदीप गारटकर यांची परिस्थिती तर अशी झालेली की नागरकाना घाटका असं काहीसं दिसतंय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हा अध्यक्षपद होतं, आता ते सोडलं आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय. नितीन गडकरींच्या उपस्थितीत प्रवेश होता, परंतु तो सुद्धा टाळला गेलेला आहे. मित्रांनो, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. कधी काळी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात सुद्धा अखंड इंदापूर तालुका विरोधातले सगळे एकत्र येऊन निवडणुका लढवत होते, तरी सुद्धा सगळ्यांचा पराभव होत होता. हर्षवर्धन पाटील हे सुरुवातीला 1995ला पहिल्यांदा आमदार झाले. आमदार झाल्यानंतर 1999, 2004 या टर्म मध्ये मात्र अनेक जण विरोधक पंचायत समिती, जिल्हा परिषदेला, साखर कारखान्याला, दूध संघाची निवडणूक, मार्केट कमिटीची निवडणूक, या सगळ्या निवडणुकीला इंदापूर तालुक्यातले हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातले जे विरोधक होते हेच प्रदीप गारटकर, दशरथ माने, अप्पासाहेब जगदाळे असतील किंवा दत्ता मामा भरणे असतील, हे सगळेजण एकत्र येऊन निवडणुका लढवायचे, तरी सुद्धा त्यांचा थोड्या मताने का होईना पण पराभव व्हायचा. जसं की इंदापूर सहकारी साखर कारखान्याला अक्षरशः 100 मतांनी पॅनलचा पराभव झाला होता. म्हणजे काटावरती आलं होतं आणि त्या ओढ्यातनं सुद्धा पराभव झाला होता. आता सध्या अशीच काहीशी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून झाली. म्हणजे 1995 ते आता 2025, म्हणजे 30-35 वर्ष या घटनेला झाली. म्हणजे हर्षवर्धन पाटील निवडून आलेले आणि त्यातले त्यात पराभव करण्यासाठी प्रयत्न करत असताना 14 पर्यंत, म्हणजे 1995 ते 2014 एवढा कालावधी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करण्यासाठी लागला. आणि आता 2014 नंतर दत्तात्रय भरणे पहिल्यांदा आमदार झाले, 2019 मध्ये दुसऱ्यांदा आणि 2024ला आता तिसऱ्यांदा. दत्ता मामा भरणे यांना सुद्धा गेल्या पंचवार्षिक मध्ये दीड वर्षाचा कार्यकाळ राज्यमंत्री पदाचा मिळाला होता, 1.5-2 वर्षाचा. आणि आता सुद्धा ते 2024 मध्ये पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळाले. या अगोदर 7 खात्यांचे राज्यमंत्री होते, आता कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना. तर कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं असताना दत्ता मामा भरणे यांच्या हे आपल्या माध्यमातून जेवढा निधी तालुक्याला आणता येईल तेवढा तालुक्याला निधी आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हा निधी नुसते रस्ते बांधणे म्हणजे तालुक्याचा विकास होत नाही. तालुक्यामध्ये MIDC मोठी उभारणं, त्याच्यामध्ये मोठमोठे कारखानदारी आणणं किंवा इतर व्यवसाय निर्माण करणं, अशा स्वरूपाचे हे सगळे व्यवसाय निर्माण झाले पाहिजेत, तरच तालुक्याचा विकास झाला असं म्हणता येईल.
भरणे मामा यांनी जो आणलेला निधी हा अक्काच्या अक्का रस्त्यांसाठी, सिंचनासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणलेला आहे. आणि या निधीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास 1000 ठेकेदार तयार झालेत. 1000च्या वरती ठेकेदार, नवीन ठेकेदार तयार झालेले आहेत. आणि या सर्वांना थोडी थोडी कामं दिली जातात आणि त्या कामांच्या आशेने हे सगळे भरणे मामा यांच्या पाठीशी फिरत असतात. जसं की आपण इंदापूर नगरपालिकेला पाहिलं की 150 ते 200 ठेकेदार हे इंदापूर नगरपालिकेच्या प्रचारात सक्रिय होते. आता इंदापूर नगरपालिकेला जर समजा दत्ता भरणे यांचा पॅनल पडला असता तर त्यांची आमदारकी जाणार नव्हती, मंत्रिपद जाणार नव्हतं, हे सगळ्या ठेकेदारांना माहिती होतं. आणि जर आपण हा पॅनल निवडून आणला तर मात्र याच नगरपालिकेमध्ये आपल्याला ठेकेदारी मिळेल, कामं मिळतील, या आशेपोटी हे सगळे ठेकेदार कामाला लागले होते. वार्डात सगळे ठेकेदार होते आणि स्वखर्चाने हे सगळे फिरत होते. तर त्यांच्या माध्यमातून ती इंदापूरची नगरपालिका जिंकण्यात आली असं दिसते. तसंच आता तालुक्यामध्ये सुद्धा अनेक ठेकेदार तयार झालेले आहेत. गाव तिथं 10 ठेकेदार तयार झालेले आहेत, असं 1000 ठेकेदार तयार झाले. आणि हे सगळे ठेकेदार कामं मिळवण्यासाठी भरणे यांच्या पाठीशी लोटांगण घेतात. तर हे सगळे भरणे यांच्या निवडणुकीमध्ये सक्रिय, आता जिल्हा परिषद पंचायत समिती जरी लागली तरी ह्याच्यामध्ये सगळे ठेकेदार सक्रिय होतील, त्याचबरोबर सगळे कार्यकर्ते सक्रिय होतील. परंतु इंदापूर नगरपालिकेमध्ये जो पराभव झाला या तिघांचा, त्रिमूर्ती म्हणजे गारटकरांचा पराभव, म्हणजे हर्षवर्धन पाटलांचा पराभव, प्रवीण मानेंचा पराभव, असंच गणलं जात आहे तालुक्यामध्ये सध्या. आणि 95च्या नंतर जी परिस्थिती झाली होती अशीच आता भरणे मामांच्या बाबतीत परिस्थिती झाली आहे की भरणेचा पराभव काही केला होईना, म्हणजे नगरपालिकेला नाही, विधानसभेला नाही झाला, आता झेडपी पंचायत समितीमध्ये तरी पराभव करायचा, जिल्हा परिषद पंचायत समितीला तरी, असा काहीसा चंग हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांनी बांधलाय असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. म्हणजे की आता काही लोक तर सांगतात की त्यांनी शपथच घेतली की जोपर्यंत दत्तामामा भरणे यांचा पराभव आपण घडवून आणत नाही तोपर्यंत आता शांत बसायचं नाही, तालुका सगळा पिंजून काढायचा, एका एका माणसाकडे 4-4 वेळा जायचं आणि भरणेंचा पराभव हा घडवूनच आणायचा. झेडपी पंचायत समिती असेल, विधानसभा असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांना 4 मुंड्या चीज करायचंच असा चंग बांधलाय. काही लोकांचं तर म्हणणं की त्यांनी शपथच घेतली की बाबा यांचा पराभवच करायचा, त्याच्याशिवाय थांबायचं नाही अशा पद्धतीने. परंतु त्याहून दुसरी एक गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जरी सध्या निवडणुका संपून गेल्या, समजा आता निवडणुका जाहीर होतील आणि ते संपून जातील, त्याच्यामध्ये जे पराजय कोणाचा व्हायचा ते होईल. परंतु विधानसभेची जी निवडणूक लागणार आहे पुढं, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र कुणी निवडणुकीला उभा राहायचं हा सुद्धा मोठा पेच या सर्वांपुढे उभा राहणार आहे. कारण की हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा आमदार व्हायचंय, जे 20 वर्षामध्ये आमदार झाल्यानंतर ऐशोआरामाचं जीवन जगता येतं. म्हणजे एखाद्या पदावरती तुम्ही जर असाल तर फार ऐशोआरामाचं जीवन जगता येतं असं आपल्याला अनेक वेळा दिसलेलं आहे. तर त्यांची काही इच्छा लपून राहिलेली नाही की आमदार व्हायची. त्याबरोबर प्रवीण माने यांचे देखील फार मोठे उद्योग व्यवसाय, म्हणजे सोनाई दूध व्यवसाय मोठा झालेला आहे. तसंच तेलाचा कारखाना असेल, पिंडीचा कारखाना असेल, असे 2-4 मोठमोठे व्यवसाय झालेत. पैसा मोठा झालाय, भरमगच्च पैसा झालाय, परंतु कसलंही पद नाही, म्हणजे आमदारच व्हायचंय असं देखील त्यांना वाटतंय. त्यांची सुद्धा इच्छा लपून राहिलेली नाही. 2024ची विधानसभेची निवडणूक त्यांनी फार ताकदीनं लढवली, परंतु जनतेनं त्यांना मतदान दिलं नाही हे सुद्धा आपल्याला दिसलेलं आहे. प्रदीप गारटकर यांनी सुद्धा 3 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि 3मध्ये सुद्धा त्यांना पराभव पत्करायला लावला. त्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा काही लपून राहिलेली नाही आमदार व्हायची. परंतु त्यातल्या त्यात ह्या दोघांची इच्छा मात्र, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांची इच्छा मात्र प्रखर इच्छा आहे की आमदार व्हायची. त्याच्यामुळे 2029ला विधानसभेची जर निवडणूक लागली तर नेमकं कोणी उभा राहायचं निवडणुकीला हा सुद्धा सगळ्यात मोठा गोळ होईल. आता काही लोकांच्या मते असं आहे की भरणे मामा यांना पाडणं शक्य होईल, परंतु जर हर्षवर्धन पाटील पुन्हा निवडून आले तर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करणं परत कठीण होऊन जाईल. त्याच्यामुळं आताच त्यांना निवडून येऊ द्यायचं नाही असं काहीच या तिघापैकी नेत्यांचं सुद्धा एक मत असू शकतं की बाबा हे निवडून आलं तर आपला चान्स परत लागणार नाही, त्याच्यामुळं आताच हे निवडून द्यायचं नाही असं सुद्धा होऊ शकतं मित्रांनो. तर बघा, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा
काटेकी टक्कर असेल हे मात्र आपल्याला सध्या तरी चित्र दिसते. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 8 जेडपीचे गट आहेत आणि 16 पंचायत समितीचे गण आहेत. तर यापैकी हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने, प्रदीप गारटकर हे किती ठिकाणी उमेदवार उभा करतात आणि किती ठिकाणी विजय मिळतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण की हर्षवर्धन पाटील यांचा बावडा जो गट आहे या गटामध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना जबरदस्त टक्कर देणारा उमेदवार हा दत्ता भरणे यांच्याकडे आहेत. आणि सगळ्याच गटामध्ये भरणे यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांना टक्कर देणं म्हणजे उमेदवार सुद्धा त्या तोडीचाच असला पाहिजे तरच काहीच निवडणुकीमध्ये यांचं सगळ्यांचं टिकल. अन्यथा जे नगरपालिकेला झालं असंच काहीच होण्याच्या मार्गावरती आहे. परंतु विरोधाला विरोध करणं हे सुद्धा तितकंच खरं असतं. म्हणजे एकदम निवडणूक सुद्धा मोकळी सोडून देणं हे सुद्धा उपयोगाचं नाही. तिथं उमेदवार सुद्धा उभा केला पाहिजे. तर येणाऱ्या निवडणुका मात्र ह्या सगळ्याच काट्याची टक्कर होतील. म्हणजे जेडपी पंचायत समिती जरी झाली तरी येणारी जी विधानसभा आहे ही दत्तामामा भरणेला काही सोपी राहिलेली नाही असं पण चित्र दिसतंय. म्हणजे दत्तामामा भरणे हे सहजासहजी निवडून येतील असं काहीच आपल्याला दिसत नाही. कारण की गेल्या वेळेस प्रवीण माने हे स्वतंत्र लढले होते, 38,000 मतं घेतली होती. प्रदीप गारटकर हे दत्तामामा भरणे यांच्या सोबत होते आणि तेव्हा कुठं दत्तामामा भरणे हे 18,000-18,500 निवडून आले होते. आता हे तिघ जर एकत्र झाले तर मात्र दत्तामामा भरणे यांच्या विधानसभेला खरंच चॅलेंजिंग निर्माण होऊ शकतं असंच चित्र सध्याच तरी आपल्याला दिसते. परंतु भरणे यांना पराभूत करण्यासाठी या सगळ्या नेत्यांनी फार मोठा असा चंग बांधलाय असंच आपल्याला काहीच सध्या तरी दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.